इलेक्ट्रॉल बॉन्ड काय सांगतात? इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये 16,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. सुप्रीम कोर्टानं धाडस दाखवलं आणि तो भ्रष्टाचार बाहेर आला आहे. आता नवनवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या पैशातून होणाऱ्या जाहिराती करणाऱ्या लोकांना घरी पाठवलं पाहिजे, हे जनतेने आता लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो की नरेंद्र मोदींच्या जाहिराती असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती असतील, ह्या कोणाच्या पैशातून होत आहेत जाहिराती याचा विचार करा. महाराष्ट्र सरकारनं मागचं जे अधिवेशनमध्ये जे आपलं बजेट मांडलं त्याच्यामध्ये 1,000 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या खिशातून करायचा आणि जाहिराती मात्र आपल्या आणि आपल्या पक्षाच्या करायच्या, हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षामध्ये आलेलं आहे. मला खरं सांगू का, मला राज ठाकरेंचं खूप वाईट वाटतं. मला त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जी काही शोकांतिका सुरू आहे त्याबद्दल अत्यंत वेदना होतात. मला आनंद होत नाही आहे की त्यांच्यासारखा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून जवळजवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे किंवा तिथपर्यंत पोहोचला आहे. पण त्यांच्याबद्दल मी काही उणवाकडं बोलणार आजही नाही, कधीच नाही. कारण मला माहीत आहे एक चांगला नेता या महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणं हे अत्यंत वाईट आहे. यांनी ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि गृहमंत्री अमित शहानी सांगितलं की छोटी मोटी पार्टियां हमें इस देश में रखना ही नहीं है. त्याची सुरुवात राज ठाकरेंपासून झालेली आहे. त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंपासून झालेली आहे. त्याची सुरुवात अजित पवारांपासून झालेली आहे. तो प्रयत्न उद्धवसाहेबांच्या पक्षाबद्दल देखील भाजपाने केला, परंतु उद्धवसाहेब कणखर आणि खंबीरपणे उभे राहिले म्हणून ते भाजपाला शक्य झालं नाही. पण मला नवनिर्माण सेनेच्या लोकांना, त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनम्रपणे एक साथ घालायची आहे, हाक मारायची आहे, विनंती करायची आहे की हे नवनिर्माण सैनिक म्हणजे कोण? हे मूळचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे हे सैनिक आहेत. हे मनसैनिक म्हणजे शिवसेनेला मानणारे आहेत, मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आहेत, हिंदुत्वाकरता स्वतःचं रक्त सांडणारे आहेत आणि म्हणून ते अस्वस्थ आहेत. मला त्यांना साथ घालायची आहे की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात. द्या विसरून सगळे मतभेद, काय झालं असेल ते, शिवसेनेला पाठिंबा द्या, शिवसेनेच्या पाठीमागे उभे खंबीरपणे राहा आणि तुमच्या मनातली शिवसेना वाढवण्याकरता म्हणून तुम्ही मदत करा. नेत्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या. त्यांनी तो निर्णय मनापासून घेतला. त्यांना दिल्लीला जावं लागलं की दिल्लीला बोलावून घेऊन त्यांना इशारा देण्यात आला, याच्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत. पण त्याबद्दल मनसैनिकांनी त्या आता वादात न पडता शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना चालवत आहेत, जी खरी शिवसेना आहे, जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेच्या पाठीमागं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, मी शिवसेनेचा नेता म्हणून मी मनसैनिकांना साथ घालतो की तुम्ही ही शिवसेना बळकट करा, मजबूत करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.